नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 3 ला हात घालत आहोत। एक प्रकारे मुख्य परीक्षेशी संबंधित असणारा हा जो काही संभाव्य प्रश्नविश्लेषणाच्या सिरीजचा भाग आहे तो आपण या ठिकाणी मागच्या 2 व्हिडिओपासून सुरू केलेला आहे। तर आज आपण या ठिकाणी तिसऱ्या भागाला हात घालतोय। या आधीच्या संबंध 2 भागामध्ये मुख्य परीक्षेशी रिलेटेड आणि मुख्य परीक्षेच्या सिलेबस रिलेटेड अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी घडून आणलेली आहे। त्याच पद्धतीने याही लेक्चर अंतर्गत आपण या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून असणाऱ्या एक प्रकारे संबंध प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती घडून आणणार आहोत। विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा एक प्रकारे गट ब गट क मुख्य परीक्षा असो, या दोन्ही अनुषंगाने असणाऱ्या संबंध प्रश्नांची चर्चा आपण करतोय। माझा हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण इथं पाहतोय। तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न मी दिलेला आहे तो जोडणी करा, म्हणजे थोडक्यात जोड्या लावा या प्रश्नातून आपल्याला विचार घ्यायचा आहे। माझा एका बाजूला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदींचा संदर्भ दिलेला आहे आणि दुसऱ्याकडे घटनादुरुस्त्यांचा संदर्भ दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर कोणत्या घटनावस्थेनुसार कोणत्या तरतुदीचा संबंध जोडता येऊ शकतो या अर्थाने आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। तर पहिल्यांदा इथं ए विधानात दिलेला आहे, लोकसभा आणि विधानसभांचे मतदारसंघ 2026 सालापर्यंत यथास्थिती राहतील। अनुसूचित जातींसाठी अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग। सी, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह आणि पंतप्रधानासहित अनुक्रमे लोकसभेच्या व सदस्यसंख्येच्या आणि विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या 15%हून अधिक असणार नाही। राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली भाषांचा समावेश। तर अशा प्रकारच्या या ठिकाणी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी की ज्या वेगवेगळ्या घटनावस्थेनुसार विचार घेतलेल्या आहेत त्यांचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे आणि या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या घटनावस्थेंचा क्रमांक दिलेला आहे। 89वी घटनावस्थी, 92वी घटनावस्थी, 84वी घटनावस्थी आणि 91वी घटनावस्थी। तर या अनुषंगाने आपल्याला इथं जोड्या लावायच्या आहेत। मग आता 89व्या घटनावस्थेचा संदर्भ जो काय आहे तो कोणत्या घटकाशी जोडता येऊ शकतो हे पहिल्यांदा आपण विचार घेऊया। तर एक लक्षात घ्या की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग याचा संबंध या ठिकाणी एक प्रकारे 89व्या घटनावस्थेशी आपण जोडू शकतो। का तर 91व्या घटनावस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे स्वतंत्र असे 2 आयोग या ठिकाणी विचारात घेण्यात आलेले आहेत आणि एक प्रकारे 91व्या घटनावस्थेद्वारा कलम 338A अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो होता तो स्वतंत्र पद्धतीने विचारात घेण्यात आला जाती आयोगापासून। कारण की अनुसूचित जाती आयोग जो होता तो सुरुवातीपासूनच कार्यरत होता, किंबहुना या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अंतर्गतच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचाही विचार केला गेलेला होता। म्हणजे सुरुवातीला एक प्रकारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग हा एकत्रितच विचार घेतला जात होता, पण 91व्या घटनावस्थेच्या माध्यमातून कलम 338 अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि कलम 338A अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अशी विभागणी केली गेली आणि स्वतंत्र पद्धतीने या दोन्ही आयोगांचा विचार जो काय तो केला गेला आहे। तर ही 91वी घटनावस्थे की जी या ठिकाणी अनुसूचित जातींसाठी आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग या अर्थाने आपल्याला सांगता येते। त्यानंतर 92वी घटनावस्थेचा संबंध जो काय आहे तो आपल्याला जोडता येतो तो या डी पर्यायाशी की राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात बोडो, डोगरी, मैथिली, संथाली भाषांचा जो काही समावेश आहे तो या 92व्या घटनावस्थेद्वारा विचार घेतलेला होता। त्यामुळे डी नुसार 2 नंबरचा पर्याय जोडता येईल। त्यानंतर 84वी घटना असते तर ऑब्व्हियसली या ठिकाणी याचा संबंध जो काय तो ए पर्यायाशी जोडता येऊ शकतो। एक प्रकारे लोकसभा आणि विधानसभांचे मतदारसंघ 2026 सालापर्यंत यथास्थिती राहतील या अर्थाने 84वी घटनावस्थेचा संदर्भ सांगता येतो आणि ऑब्व्हियसली 91वी घटनावस्थी याचा संबंध जो काय आहे तो मंत्र्यांच्या संख्येवर लगाम लावण्याच्या दृष्टीने सांगता येतो की केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधानासहित व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसहित अनुक्रमे लोकसभेच्या सदस्यसंख्येच्या आणि विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या 15%हून अधिक असणार नाही। तर या अर्थाने या संबंध घटनावस्थेचा संदर्भ जो काय आहे तो वेगवेगळ्या पातळीवर या पद्धतीने स्पष्ट करता येतो। माझा इथं या ठिकाणी या दृष्टीतून कोणता पर्याय इथं विचार घेता येऊ शकेल का तर पहिल्यानुसार या ठिकाणी एचं 3, बीचं 1, सीचं 4 आणि डीचं 2 असं उत्तर आपल्याला सांगता येतं आणि म्हणून एक प्रकारे या ठिकाणी याचा संदर्भ जो काय आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की एचा संदर्भ जो काय आहे तो 3शी, त्यानंतर बीचा जो आहे तो एक प्रकारे 1शी, सीचा जो आहे तो एक प्रकारे 4शी आणि डीचा जो आहे तो पर्याय क्रमांक 2शी। तर त्या अर्थाने पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला स्पष्ट करता येईल। आता या अनुषंगाने आणखी एक महत्त्वपूर्ण भाग मी सांगू इच्छितोय की नुकतंच आपल्याकडे भारतीय संसदेच्या पातळीवर जी काही नवीन इमारत या ठिकाणी विचारात घेतली गेलेली आहे, तर या संसदेच्या नवीन इमारतीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा परिसीमन याविषयीची जी काही चर्चा आहे ती पुढे येऊ लागलेली आहे। तर त्या अनुषंगाने आपण एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची गरज आहे की ज्याच्याबद्दलचा उल्लेख मी मागेही या ठिकाणी एका स्ट्रॅटेजिक लेक्चरमध्ये केलेला होता की
84वी घटनावस्ती आणि 87वी घटनावस्ती या अनुषंगाने प्रश्न विचारायला निश्चितच वाव आहे. भले आपल्याला या संबंध घटनावस्तींच्या माध्यमातून कोणकोणत्या तरतुदींचा विचार केलेला आहे हे माहिती असलं तरी 84वी आणि 87वी घटनावस्तीविषयी आपण विस्तृत माहिती ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः आत्ताच्या या नवीन परिस्थितीचा विचार करता, नवीन संसदेच्या इमारतीचा विचार करता, कारण की त्या दृष्टिकोनातून या दोन्ही घटनावस्त्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत. परिसीमनाच्या पातळीवरची जी काही चर्चा आपल्याकडे सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने. मग आता पहा, एक प्रकारे 84वी घटनावस्ती 2001ची की ज्याद्वारे या ठिकाणी पुढील 25 वर्षापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील जागांमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही, ते यथास्थिती राहतील हे निर्धारित केलेलं होतं. कोणत्या? या 84व्या घटनावस्तीद्वारे 2001 साली. मग प्रश्न असा पडतो की 2001च्या आधी या ठिकाणी ही जी काही संबंध सभागृहातील जागांमध्ये असणाऱ्या जो काही जागांचा संदर्भ होता तो कोणत्या घटनावस्तीद्वारे विचार घेतला होता? तर एक प्रकारे याआधी 42व्या घटनावस्तीद्वारा, कोणत्या घटनावस्तीद्वारा? 42व्या घटनावस्तीद्वारा लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील जागांमध्ये 2001 पर्यंत कोणताही फेरबदल होणार नाही असे निश्चित केले होते. म्हणजे 2001च्या आधी कोणत्या घटनावस्तीद्वारा असं निश्चित केलं होतं की या जागांमध्ये फेरबदल होणार नाही? तर 42व्या घटनावस्तीद्वारा निश्चित केलेलं होतं. आणि 2001 मध्ये 84वी घटनावस्तीद्वारा 2026 पर्यंत या जागांमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही असं निश्चित केलेलं आहे. त्या अर्थाने ही 84वी घटनावस्ती या बाबतीत स्पष्ट करता येईल. आणखीन एका बाबतीत 84वी घटनावस्तीचा संदर्भ सांगता येतो तो याचबरोबर या पद्धतीने की या दुरुस्तीने हे देखील निश्चित केले की घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचे पुनर्निर्धारण, घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचे पुनर्निर्धारण 1991च्या जनगणनेच्या आधारावर केले जावे. कोणत्या जनगणनेच्या आधारावर? तर 1991च्या जनगणनेच्या आधारावर केले जावे हे या ठिकाणी एक प्रकारे निश्चित करण्यात आलेलं होतं. तर याआधी हे निर्धारण कोणत्या जनगणनेच्या आधारावर केलं जात होतं? म्हणजे 2001च्या या 84वी घटनावस्ती होण्याच्या आधी हे जे काही घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण जे आहे ते कोणत्या जनगणनेच्या आधारावर केलं जात होतं? तर 1971च्या जनगणनेच्या आधारावर केलं जात होतं. म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी 1976च्या 42व्या घटनावस्तीनुसार या जागांमध्ये फेरबदल 2001 पर्यंत केला जाणार नाही असा जो उल्लेख केलेला होता, तसाच ही उल्लेख आपल्याला महत्त्वाचा आहे की 1971च्या जनगणनेच्या आधारावर हे जे काही निर्धारण आहे, पुनर्निर्धारण जे आहे ते केलं जात होतं. आणि 84व्या घटनावस्तीद्वारा या पुनर्निर्धारणाचा विचार कोणत्या जनगणनेच्या आधारावर विचार घेतलेला आहे? तर 1991च्या जनगणनेच्या आधारावर विचार घेतलेला आहे. पण पुन्हा आणखीन त्यामध्ये चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. कोणत्या घटनावस्तीद्वारा? तर 87व्या घटनावस्तीद्वारा 2003 साली. म्हणजे कोणत्या गोष्टी चेंज झालेल्या आहे? तर या वरच्या गोष्टीमध्ये चेंज झालेला आहे की जी गोष्ट 84व्या घटनावस्तीद्वारा विचार घेतली गेलेली होती की 84व्या घटनावस्तीद्वारा जे म्हटलं गेलं होतं की घटक राज्यातील निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण हे 1991च्या जनगणनेच्या आधारावर केले जावे. तर 2003 मध्ये 87व्या घटनावस्तीद्वारा त्यामध्ये पुन्हा एकदा चेंज केला गेला आणि घटक राज्यातील लोकसभा अथवा घटक राज्यांच्या विधानसभा या दोन्ही सभागृहातील क्षेत्रीय निर्वाचन क्षेत्रांचं पुनर्निर्धारण 1991च्या जनगणनेच्या आधारावर न करता 2001च्या जनगणनेच्या आधारावर निश्चित करण्यात आले आहे. कोणत्या? 2001च्या जनगणनेच्या आधारावर निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे 84व्या घटनावस्तीनुसार जो काही 1991चा क्रायटेरिया विचारात घेतला गेला होता, 1991च्या जनगणनेचा क्रायटेरिया विचार घेतलेला होता, तो 87व्या घटनावस्तीने या ठिकाणी नाकारला किंवा तो एक प्रकारे विचारात घेतला नाही आणि त्याऐवजी 2001च्या जनगणनेच्या आधारावर हे पुनर्निर्धारण निश्चित करण्यात आलेलं आहे. हे 87व्या घटनावस्तीनुसार विचार आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणून 87व्या घटनावस्तीद्वारा दोन बदल आपल्याला झालेले दिसतील. एक प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या या दोन कलमांमध्ये कोणते? तर लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर कलम 81(3) मधील खंड 2 मध्ये, लोकसभेच्या बाबतीत कलम 81(3) मधील खंड 2 मध्ये 1991च्या जागी 2001 असे नमूद केले आहे. कारण की 1991चा संदर्भ 84व्या घटनावस्तीद्वारा विचार घेतलेला होता, पण 87व्या घटनावस्तीद्वारा या ठिकाणी 1991च्या जागी 2001 असं नमूद केलेलं आहे. आणि विधानसभेच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी कलम 170(3) मधील खंड 2 मध्ये 1991च्या जागी 2001 असे नमूद केलेले आहे. तर इथंही हा संदर्भ जो काय आहे तो 87वी घटनावस्तीद्वारे विचार घेतलेला होता. तर त्यामुळे या ठिकाणी 84वी घटनावस्ती आणि 87वी घटनावस्ती या संबंध पातळीवर या ठिकाणी यासाठी महत्त्वाचे आहे की लोकसभेच्या पातळीवर असणारं जे काही जागांचं पुनर्निर्धारण जे आहे ती जी काही आता
चर्चा आपल्याला पाहायला मिळते, तर त्या दृष्टिकोनातून या दोन्ही घटनावस्थेंना आगामी कालखंडामध्ये परीक्षेच्या स्तरावर विचार घ्यायला काही हरकत नाही, कारण की यावर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत म्हटलेलं आहे. घटनेत अंतर्भूत नाहीत. भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत. 2 किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते. कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते. कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. संबंधित राज्य शासनाचे मत मागून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते. माझा पहा या ठिकाणी पर्याय उत्तर दिली आहेत सी आणि डी, बी सी आणि डी, ए आणि डी, बी आणि डी. माझा पहा इथं विचारले काय की भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेत अंतर्भूत नाहीत, म्हणजे घटनेत नमूद नाहीत, घटनेत स्पष्ट केलेल्या नाहीत. मग आता इथं पहिला जो संदर्भ जो आहे 2 किंवा अधिक राज्य एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते, तर हे घटनेत नमूद आहे, अंतर्भूत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 मधल्या तरतुदीचा विचार जर केला तर या ठिकाणी कलम 3 नुसार ही जी तरतूद आहे ती घटनेचं अंतर्भूत आहे, त्यामुळे ए विधान बरोबर आहे. मात्र बी, सी आणि डी ही कोणतीही विधाने या ठिकाणी घटनेत अंतर्भूत नाहीत. कोणतीही विधाने अंतर्भूत नाहीत. कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते असं काही नाहीये. कोणत्याही घटक राज्याची स्पष्ट सहमती आवश्यक असते असं काही नाहीये, कारण की भारतामध्ये संघराज्यीय स्वरूप जे आहे ते केंद्र सरकारकडे झुकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार या बाबतीत घटक राज्यांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता किंवा कोणत्याही प्रकारची सहमती न घेता नवीन घटक राज्याची निर्मिती करू शकते. एखाद्या घटक राज्यातून नवीन घटक राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे, संसदेला आहे, आणि त्यामुळे त्यासाठी स्पष्ट सहमती आवश्यक असते असं म्हणणं चुकीचं आहे. त्यानंतर कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. आता पहा की अशी तरतूद, आता बऱ्याच जणांना लगेच चटकन या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, तो कोणता की जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत केलेलंच आहे की मग जम्मू आणि काश्मीर आणि लडाख यांचा विचार जो काय आहे तो आपल्याकडे केलेला आहे. तर मग इथं या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे ते नाही नीट लक्षात घ्या की कोणती तरतूद घटनेत अंतर्भूत नाही, म्हणजे घटनेत अशा प्रकारची तरतूद नमूद नाही, स्पष्ट केलेली नाही, लिहिलेली नाहीये, हे विचारलेलं आपल्याला. मग ही तर नाहीच आहे अशी तरतूद की कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल, तर अशी तरतूद घटनेमध्ये नाहीच आहे. मग प्रश्न असा पडतो की या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर हे घटक राज्य की जे या ठिकाणी एक प्रकारे केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याचं रूपांतर केलं गेलेलं आहे किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याची निर्मिती केलेली आहे, ती घटनेच्या आधारावर केलेली नाहीये किंवा घटनेतल्या तरतुदीचा संदर्भ घेऊन विचार घेतलेली नाहीये. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019ला अधिसूचना काढून याबाबतचा निर्णय घेतलेला होता, अधिसूचना काढून. त्यामुळे या प्रकारची तरतूद घटनेत नमूद आहे का, तर नाहीच आहे की कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल अशी घटनेत तरतूद अंतर्भूत नाही. त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे अंतर्भूत नाही हेच आपल्याला शोधायचं होतं की कोणती तरतूद घटनेमध्ये अंतर्भूत नाहीये, तर ही नाही अंतर्भूत, ही पण अंतर्भूत नाहीये, ही पण अंतर्भूत नाहीये. आता डी, संबंधित राज्य शासनाचे मत मागून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते. तर राज्य शासनाचे मत मागवून असा जो शब्द इथं वापरला गेलेला आहे तोही चुकीचा आहे, कारण की इथं घटक राज्याच्या विधिमंडळाकडे त्या संबंधीची विचारणा केली जाते, पण तिथं त्यांच्या मताचा विचार केलाच पाहिजे किंवा मत मागवलंच पाहिजे असं काही बंधन नाहीये. मी जसं मागाशी म्हटलं की कोणत्याही घटक राज्याची एखाद्या घटक राज्यातून नवीन घटक राज्य निर्माण करत असताना किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करत असताना सहमतीची आवश्यकता नसते किंवा मत मागवलंच पाहिजे असं काही बंधन नसतं. केंद्र सरकार त्याविषयीचा निर्णय स्वतःहून घेऊ शकतं, संसद त्याच्याविषयीचा विचार स्वतःहून करू शकते, आणि म्हणून इथं मत मागून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते असंही घटनेत अंतर्भूत नाही. आणि म्हणून बी, सी, डी या विधानातील कोणतीही तरतूद घटनेमध्ये अंतर्भूत नाही, आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल बी, सी, डी. यापैकी कोणतीही तरतूद घटनेमध्ये अंतर्भूत नाही. फक्त ए मधली तरतूद अंतर्भूत आहे की 2 किंवा अधिक राज्य एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते. कलम 3 नुसार ही तरतूद अंतर्भूत आहे. मग आता पहा
घटनेच्या कलम 3 नुसार राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्याच्या निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येऊ शकत नाही. म्हणजे राष्ट्रपतींच्या शिफारशीच्या आधारावर कोणतंही नवीन राज्याच्या निर्मितीचं विधेयक संसदेमध्ये मांडता येतं. त्यांच्या शिफारशीशिवाय या ठिकाणी नवीन राज्याच्या निर्मितीचं विधेयक सभागृहात मांडता येऊ शकत नाही. त्यांची शिफारस आवश्यकच असते. घटनेच्या कलम 3 नुसारच राष्ट्रपतीने असे विधेयक म्हणजे कोणते विधेयक, तर नवीन राज्याच्या निर्मितीचे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठविले पाहिजे. कोणी? राष्ट्रपतीने नवीन राज्याच्या निर्मिती संबंधीचं विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठविले पाहिजे. म्हणजे राज्य विधिमंडळाने सुद्धा आपलं जे काही विचार मांडायचे आहेत ते विशिष्ट कालावधीत मांडले पाहिजेत आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे ते विधेयक पाठविले पाहिजे. मात्र राज्य विधिमंडळाने जे विचार मांडलेत संबंधित नवीन राज्याच्या निर्मितीच्या विधेयकासाठी जे काही विचार त्या राज्य विधिमंडळाने मांडलेत ते विचार किंवा ते मत स्वीकारण्याचं बंधन संसदेवर नसते. का? तर जसं मी मागाशी म्हटलं की भारतीय संघराज्य हे केंद्र सरकारकडे झुकलेलं आहे, किंवा केंद्र सरकारचं वर्चस्व आपल्या भारतीय संघराज्यामध्ये अधिकाधिक पाहायला मिळतं आणि म्हणून अशा प्रकारचं बंधन नसतं संसदेवर की ते विचार किंवा मत स्वीकारलं पाहिजे. परिणामी संसद केवळ साध्या बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. कोणतेही राज्य, आता आपण संदर्भ पाहूया ते या विधानाशी संबंधित की कोणतीही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. तर एक लक्षात घ्या की त्याबाबतची तरतूद घटनेत अंतर्भूत आहे का? नाहीये. कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतरित करता येईल अशी तरतूद घटनेमध्ये अंतर्भूत नाहीये आणि म्हणूनच या ठिकाणी केंद्र सरकारने किंवा या मोदी सरकारने एक प्रकारे 5 ऑगस्ट 2019च्या केंद्र सरकारच्या अधिसूचना क्रमांक 272 नुसार, जसं मी मगाशी म्हटलं की अधिसूचना काढून याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, न की घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद नमूद नाहीये किंवा अंतर्भूत नाहीये. केंद्र सरकारच्या 5 ऑगस्ट 2019च्या अधिसूचना क्रमांक 272 नुसार कलम 370 व कलम 35A निरसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला गेला आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर व लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश तयार केले आहेत. म्हणून केंद्र सरकारची ही जी काही अधिसूचना क्रमांक 272 आहे त्यानुसार घेतला गेलेला हा निर्णय आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल की ज्या थ्रू कलम 370 आणि कलम 35A घटनेतून निरसित केलेला आहे, नष्ट केले गेलेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारे त्या माध्यमातून 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतर झालं किंवा निर्माण झाले आणि लडाख ही केंद्रशासित प्रदेश म्हणून या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर या अर्थाने याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 BCD या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीयेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली दिलेले भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. आता बऱ्याच वेळा हा जो प्रश्न आहे तो आयोगाकडून जोड्या लावाच्या बेसिसवर विचारला जातो किंवा स्त्रोत आणि एक प्रकारे देश यामधले कोणती वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेला योग्य आहेत हे विचारात घ्या असं विचारलं जातं. इथं या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी जोड्या लावून दिलेल्या आहेत, त्यातल्या कोणत्या जोड्या बरोबर आणि कोणत्या चूक हे विचारात घ्यायचं आहे. तर मग आता पहा, कॅबिनेट व्यवस्थेचा स्वीकार भारतीय राज्यघटनेमध्ये फ्रान्सच्या राज्यघटनेतून केलेला आहे का? मूलभूत हक्काचा स्वीकार सोव्हिएत युनियनच्या राज्यघटनेतून केलेला आहे का? उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून स्वीकारलेले आहेत का? मार्गदर्शक तत्त्वे जर्मनीच्या घटनेतून स्वीकारलेले आहेत का? तर एक प्रकारे अ आणि ब बरोबर, तर क आणि ड चूक आहेत. अ क ड बरोबर, ब चूक आहे. सगळे चूक आहेत. क आणि ड बरोबर आहेत, तर अ आणि ब चूक आहेत. तर यामध्ये एकंदरीत या जोड्या पाहता सगळेच चूक आहेत हेच म्हणणं बरोबर आहे. का? कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये कॅबिनेट व्यवस्थेचा स्वीकार आपण ब्रिटनच्या घटनेतून केलेला आहे. मूलभूत हक्कांचा स्वीकार आपण अमेरिकेच्या घटनेतून केलेला आहे. मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून केलेला आहे. त्यानंतर उर्वरित अधिकार किंवा शेषाधिकाराचा विचार आपण कॅनडाच्या घटनेतून केलेला आहे. त्यामुळे सर्वच जोड्या ज्या काय आहेत त्या चुकीच्या आहेत किंवा राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांच्या पातळीवर समोर दिलेले जे स्त्रोत आहेत ते चुकीचे आहेत. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 सगळेच चूक आहेत. तर आता पहा, ब्रिटन संसदीय लोकशाही, नामधारी राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान पद, द्विगृही कायदेमंडळ, कायद्याचे राज्य, कॅबिनेट व्यवस्था
एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम किंवा ज्याला आपण प्रौढ असं म्हणू शकतो. त्यानंतर अमेरिका, मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायालयीन पुनर्वसन, राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया, उपराष्ट्रपती पद, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत, कॅनडा, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी संघ सूची, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, प्रभावी केंद्र सरकार असलेले संघराज्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, आणि आयर्लंड, मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती, राज्यसभेमध्ये होणारे सदस्यांचे नामनिर्देशन. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या संबंध स्त्रोतांचा संदर्भ जो आपल्याकडे आहे तो या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवला पाहिजे. का? कारण की याच्यावर वारंवार प्रश्न पूर्वपरीक्षा असो, मुख्य परीक्षा असो, याच्यामध्ये विचारले जातातच. आणि मुळं या ठिकाणी वारंवार प्रश्न विचारून सुद्धा इथं चुकतात, कारण की ही जी काही संबंध यादी आहे ती आपल्या लक्षात राहत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी कोणते वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या घटनेतून आपण स्वीकारलेले त्याचा संदर्भ आपण वारंवार वाचावा, की जेणेकरून आपल्याला ते सहज लक्षात राहू शकेल. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी छोटासा एक ब्रेक घेऊया. आपल्या इंडियन पॉलिटी बाय एज्युकेशन या ॲपच्या माध्यमातून जे काही सध्या बॅचेस चालू आहेत, बॅचेस सुरू आहेत, त्याच्याविषयीची थोडक्यात इथं माहिती घेऊया. तर आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि गट ब गट क मुख्य परीक्षा या दृष्टीने आपल्या राज्यव्यवस्थेच्या आणि GS2ची जी काही बॅच आहे ती सध्या सुरू आहे, त्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. तर गट ब गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने एक प्रकारे पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही दृष्टीतून असणारी जी काही बॅच आहे ती सध्या आपली सुरू आहे. 50% डिस्काउंटसह फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये जो काही परीक्षेचा संबंध सिलेबस आहे किंवा सुधारित अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी कव्हर केला गेलेला आहे. एकूण 60+ व्हिडिओज प्लस नोट्स याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल होतील. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर संबंध जो काही सुधारित अभ्यासक्रम आपल्या नव्याने गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये दिला गेलेला आहे, त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारचे सिलेबसचे व्हिडिओ आणि नोट्ससुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, की जेणेकरून त्या सर्व भागावर प्रश्न विचारले जातात म्हणून. आणि त्याचबरोबर GS2ची पार्ट 1ची जी काही बॅच आहे ती सुद्धा आपली सध्या सुरू आहे. भारतीय संविधान, राजकारण, कायदे, महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह हा जो काही GS2चा पेपर आहे त्यामध्ये जो काही पार्ट 1चा पार्ट आहे, तर एक लक्षात घ्या की या पार्ट 1मध्ये मी या ठिकाणी घटक क्रमांक 1 भारताचे संविधान ते घटक क्रमांक 8 निवडणूक प्रक्रिया इथपर्यंतचा जो काही संबंध भाग आहे तो कव्हर केलेला आहे, की ज्या माध्यमातून 50% सिलेबस जो काय आहे तो या ठिकाणी कव्हर होतो या GS2चा. तर अशा प्रकारे पार्ट 1च्या दृष्टीतून असणारा हा GS2चा 50% सिलेबस आपल्याला या फीसमध्ये अवेलेबल होईल. 50% डिस्काउंटसह या ठिकाणी फक्त 1300 रुपयाच्या फीसमध्ये हा संपूर्ण सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पार्ट 1च्या बेसिसवर प्राप्त होईल, की ज्यामध्ये एकूण 80+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी 8 महिने. तर एक लक्षात घ्या की बहुतांश विद्यार्थी पार्ट 1 किंवा पार्ट 2 अशा बेसिसवर या ठिकाणी मागणी करतात. तशी मागणी विचारात घेऊनच या ठिकाणी आपण GS2च्या या दोन्ही पूर्ण पेपरची 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पार्ट 2मध्ये फक्त नवीन घटकांच्या आधारावर असणारे सिलेबस जो काय आहे तो लवकरच तो पार्ट 2 सुद्धा आपला सुरू होणार आहे. तर या सुरू झालेल्या दोन्ही कोर्सेसविषयी कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण आणखी याची एन्क्वायरी करू शकता. किंवा या ठिकाणी ज्यांना व्हिडिओज बेसिसवर कोर्स करायचा नसेल त्यांच्याकरता फक्त नोट्स बेसिसवर असणारी बॅचसुद्धा आपली सध्या सुरू आहे. गट ब गट क मुख्य परीक्षेची असणारी PDF नोट्स बॅच सध्या आपली सुरू आहे. फक्त 540 रुपयांच्या फीसमध्ये तुम्हाला संपूर्ण PDF नोट्स प्राप्त होतील. विशेष म्हणजे सुधारित अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या संबंध सिलेबसच्या आणि सिलेबस व्यतिरिक्त असणाऱ्या इतरही अनेक घटकांच्या PDF नोट्स याच्यामध्ये प्राप्त होतील. तर एक प्रकारे मुख्य परीक्षेच्या सर्व सुधारित अभ्यासक्रमाचे नोट्स सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणेच याची मांडणी केलेली आहे. एकूण 40+ PDF फाईल्स आहेत. घटकनिहाय सुद्धा प्रश्न विश्लेषणाच्या नोट्स प्राप्त होतील आणि PDF डाउनलोड करून प्रिंट पण काढता येऊ शकेल. तर फक्त 540 रुपयाच्या फीसमध्ये संपूर्ण क्वालिटीच्या नोट्स जे काय आहे ते आपल्या याच्यामध्ये प्राप्त होतील. त्यानंतर GS2चा पूर्ण पेपर जो आहे भारतीय संविधान, राजकारण आणि कायदे, महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह, तर GS2च्याही पूर्ण पेपरच्या ज्या काही नोट्स आहेत PDF नोट्स त्याही आपल्याला या PDF नोट्स बॅचमध्ये अवेलेबल होतील. GS2चे जे काही संबंध 20 घटक आहेत तर त्या 20ही घटकांच्या PDF नोट्स याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतील. तर एकंदरीत GS2च्या संपूर्ण पेपरच्या नोट्स आहेत. 100+ PDF फाईल्स आहेत. सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणे संपूर्ण नोट्स आहेत. PDF डाउनलोड करून याची प्रिंट काढता येईल. फक्त 1500 रुपयांच्या फीसमध्ये संपूर्ण GS2चा पेपर जो आहे तो आपल्याला 20 घटकांसह पूर्ण नोट्ससह या ठिकाणी प्राप्त होईल. आणि विशेष म्हणजे या सर्व अपडेट नोट्स असणार आहेत. तर या पद्धतीने या ठिकाणी या PDF नोट्स बॅचबद्दल सुद्धा जर इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रतिपादन 1. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर केले की घटनेच्या संरचनेत दुरुस्ती करता येणार नाही. कारण आर. सर्वोच्च न्यायालयाने संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यामध्ये संतुलन आणले. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. आर ए चे योग्य स्पष्टीकरण आहे किंवा बरोबर स्पष्टीकरण आहे. ए आणि आर बरोबर आहेत. आर ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही आहे. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. आता पहा की इथं एक प्रतिपादन दिलेलं आहे आणि दुसरं त्याला कारण दिलेलं आहे आणि आपल्याला शोधायचं आहे की ते दोन्ही बरोबर आहेत आणि आहेत का नाही आहेत आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण आहे का नाही आहे. तर पहिला जो प्रतिपादन दिलेला आहे की केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर केले की घटनेच्या संरचनेत दुरुस्ती करता येणार नाही. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा घटनेचा मूलभूत आराखडा, घटनेची मूलभूत चौकट यामध्ये कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करता येणार नाही, बदल करता येणार नाही हे या केशवानंद भारती खटल्याच्या निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं, निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं होतं. हे म्हणणं बरोबर आहे. आणि कारण आर. आता या प्रतिपादनाला अनुसरून जे काही कारण खाली दिलेलं आहे ते लागू पडतं का, ते बरोबर आहे का, हेही पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यामध्ये संतुलन आणले. मान्य करूया की केशवानंद भारती खटल्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यामध्ये संतुलन आणले होते. हे मान्य करायला काय हरकत नाही. का? कारण की सर्वोच्च न्यायालयाने आता पहा की एक प्रकारे या निर्णयामध्ये केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे की संसदेला या ठिकाणी घटनेच्या संरचनेमध्ये दुरुस्ती करता येणार नाही असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने या पातळीवर स्पष्ट केलेलं आहे की संसदेला घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याविषयीचा अधिकार आहे. मात्र घटनास्थी करणं म्हणजे घटनेचा चेहरामोहरा बदलून त्याची ओळखच नष्ट करून टाकणे असा होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की घटनेच्या मूलभूत चौकटीला बदलता येणार नाही, दुरुस्त करता येणार नाही, त्याच्यात दुरुस्ती करता येणार नाही, हे जे म्हटलेलं आहे ते त्या अर्थानं म्हटलेलं आहे की भलेही संसदेला घटनास्थी करण्याविषयीचा अधिकार असला, संसद मूलभूत हक्कामध्ये किंवा घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकत असली तरी त्याचा असा अर्थ होऊ शकत नाही की संसद जी काय आहे ती घटनेचा चेहरामोहरा बदलून टाकेल किंवा त्याची ओळखच नष्ट करून टाकेल. म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं की घटनास्थीचा जरी अधिकार असला तरी संसद या ठिकाणी घटनेची मूलभूत चौकट किंवा बेसिक स्ट्रक्चर जे काय आहे ते बदलू शकत नाही, दुरुस्ती करू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी खऱ्याने इथं कारण काय सांगता येतं या वरच्या प्रतिपादनाचं की जरी संसद या ठिकाणी घटनास्थी करण्याचा अधिकार विचारात घेत असली आणि घटनास्थी करू शकत असली तरी ती घटनेचा पूर्ण ओळख नष्ट करू शकत नाही किंवा चेहरामोहरा बदलू शकत नाही की ज्यामुळे म्हणायला असं जागा उरते की या ठिकाणी घटनेची मूलभूत चौकट बदलण्याचा अधिकार संसदेला असणार नाही. आणि राहिला प्रश्न या ठिकाणी कारण आरचा, तर हे विधान बरोबर आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी बरोबर आहे की भलेही सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे असं म्हटलेलं असलं की संसदेला घटनास्थी करून घटनेचा चेहरामोहरा बदलता येणार नाही किंवा तिची ओळखच नष्ट करता येणार नाही किंवा मूलभूत चौकट बदलता येणार नाही असं जरी म्हटलेलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे गोलकनाथ खटल्याचा निर्णय हा रद्द ठरवलेला होता. गोलकनाथ खटल्याचा निर्णय रद्द ठरवून काय म्हटलं होतं की संसदेला घटनास्थी करण्याचा अधिकार आहे आणि मूलभूत हक्क किंवा घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे संसदेचं घटनास्थी करण्याचं जे सार्वभौमत्व आहे ते मान्यही केलं, पण ते मान्य करत असताना त्याच्यावर थोडीशी या ठिकाणी लगाम लावण्याची ही सोय केली. ती कशाच्या माध्यमातून की भलेही संसद ही घटनास्थी करू शकत असली तरी ती एवढ्याही पद्धतीने घटनास्थीचा विचार करू शकणार नाही की घटनेचा चेहरामोहरा बदलेल. आणि म्हणून या ठिकाणी भलेही या एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाद्वारे संसदीय सार्वभौमत्वाचा मान राखला गेला असला तरी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून घटनेच्या चौकटीला बदलता येणार नाही असंही सांगण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. आणि म्हणून संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन या दोन्हीमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे केला होता. म्हणजे आपल्याकडे जो काही या ठिकाणी सत्ता समतोलाचा सिद्धांत विचार घेतला गेलेला आहे संसदीय लोकशाहीच्या स्तरावर, त्याचा विचार करूनच हा निर्णय होता केशवानंद भारती खटल्याचा असं म्हणायला जागा उरते की आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. म्हणजे अधिकारांची या पातळीवरची असणारी विभागणी आहे, सत्ता विभाजन आहे. आणि मग हे सत्ता विभाजन करत असताना याचीही काळजी घेतली पाहिजे की कोणीही एकमेकाच्या कार्यामध्ये किंवा एकमेकाच्या भूमिकेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये. पण
या पाठीमागचा हेतू काय आहे की एकमेकाच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये. या पाठीमागचा हेतू हाच आहे की याच्यामध्ये सत्ता संतुलन असलं पाहिजे, सत्ता समतोल असला पाहिजे. आणि मग हाच सत्ता समतोल राखण्याचा प्रयत्न किंवा संतुलन राखण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या निर्णयाद्वारे केला होता. आणि म्हणून या ठिकाणी कारण हे देखील बरोबर आहे की सर्वोच्च न्यायालयाने संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन प्रमुख यामध्ये संतुलन आणले या निर्णयाद्वारे. तर त्यामुळे आता प्रतिपादन बरोबर आहे, कारण पण बरोबर आहे, पण कारण विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाहीये. का नाहीये? कारण की घटनेच्या संरचनेत दुरुस्ती का करता येणार नाही? कारण की घटनादुरुस्ती म्हणजे घटनेचा चेहरामोहरा बदलणे किंवा एक प्रकारे त्याची ओळखच नष्ट करून टाकणे असं होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी घटनेच्या संरचनेमध्ये मूलभूत चौकटीमध्ये बदल करता येणार नाही, दुरुस्ती करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत, मात्र आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाहीये. मग आता पहा, या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की जरी संस्थेला घटनेच्या कोणत्याही भागाची दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी घटनेचा मूळ आराखडा बदलण्याचा किंवा दुरुस्तीला धक्का लावण्याचा अधिकार नाही. का नाहीये? का तर घटनादुरुस्ती म्हणजे घटनेचा चेहरामोहरा बदलून तिची ओळखच नष्ट करून टाकणे असा होत नाही. आणि त्याचबरोबर याचा अर्थ असाही नाहीये, म्हणजे जरी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं असलं की असं करता येऊ शकणार नाही, तरी याचा अर्थ असाही होत नाही की न्यायालयाने संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकारावर मर्यादा आणलेल्या होत्या किंवा घातलेल्या होत्या. न्यायालयाने या निर्णयाद्वारे संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकारावर पूर्णतः मर्यादा आणल्या का? पूर्णतः या ठिकाणी एक प्रकारे त्याला प्रतिबंधित केलं होतं का? नाहीये. का नाहीये? का तर या ठिकाणी या निर्णयाद्वारे न्यायालयाने गोलकनाथ निर्णय रद्द करून संसदेचा मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा आणि घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार मान्यही केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी यातून संतुलन राखण्याचा प्रयत्न संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन प्रमुखाच्या स्तरावर संतुलन राखण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केला होता असं म्हणायला जागा होते. पुढचा प्रश्न, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आर्थिक क्षमता व विकासाच्या मर्यादेत राहून खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहे? कामाचा हक्क, जीवनावश्यक रोजंदारी, आजारपणात राज्याची मदत, प्रसूती काळातील मदत, कामाच्या जागी योग्य सोयीसुविधा. तर आता पहा, या ठिकाणी योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. ए आणि सी, ए सी डी आणि ई, बी डी आणि ई, बी आणि डी. मुळात पहिल्यांदा हा जो प्रश्न आहे तो मार्गदर्शक तत्वांविषयीचा आहे आणि मार्गदर्शक तत्वातल्या कोणत्या कलमातील तरतुदीच्या प्रश्नातून आहे हे आपल्याला लक्षात आलं तर निश्चितपणे याचं उत्तर शोधायला आपल्याला वेळ लागणार नाही. तर आता पहा, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आर्थिक क्षमता व विकासाच्या मर्यादेत राहून खालील कोणती उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहे? तर इथं 2 शब्दांचा उल्लेख केलेला आहे, आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून. तर आता एक लक्षात घ्या की मार्गदर्शक तत्वामधल्या कलम 41 मध्ये या प्रकारच्या तरतुदीचा विचार केलेला आहे की राज्य स्वतःची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून अनेक प्रकारच्या उद्दिष्टांना साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत राहील. मग आता अनेक प्रकारची जी काही उद्दिष्ट आहेत की ज्यामध्ये कामाचा हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे, वार्धक्य आहे, विकलांगता आहे, आजारपणाच्या दृष्टीतून असणारी तरतूद आहे. तर अशा पातळीवर या ठिकाणी एक प्रकारे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अपेक्षित आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये कामाचा हक्क याचा विचार करता येऊ शकतो, आजारपणात राज्याची मदत याचा विचार करता येऊ शकतो, मात्र जीवनावश्यक रोजंदारी, प्रसूती काळातील मदत, कामाच्या जागी योग्य सोयीसुविधा यांचा विचार करता येणार नाही. कारण की या बाबतीचा जो काही विचार आहे तो वेगवेगळ्या कलमाखाली इथं आपण सांगता येऊ शकतो की यांचा संदर्भ जो काही तो कलम 42 नुसार सांगता येईल किंवा जीवनावश्यक रोजंदारीचा संबंध जो काय आहे तो एक प्रकारे 39च्या कलम 39च्या दृष्टीने स्पष्ट करता येईल. पण या ठिकाणी कलम 41च्या पातळीवर जी तरतूद आहे याचा संदर्भ या ठिकाणी या 2 पर्यायामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे कामाचा हक्काने आजारपणात राज्याची मदत याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला बरोबर स्पष्ट करता येईल या वरच्या विधानाच्या दृष्टीने. तर कोणती उद्दिष्टे? तर कामाचा हक्काने आजारपणात राज्याची मदत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल, ए आणि सी. मग आता पहा, या ठिकाणी कलम 41 नुसार हे राज्य हे आर्थिक क्षमता व विकासाच्या मर्यादेत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार, विकलांगता अशा विविध बाबतीत लोकसहाय्यकाचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील. लोकसहाय्यकाचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करील. कोण करेल? तर राज्य. कोणकोणत्या बाबतीत, कोणकोणत्या उद्दिष्टांसाठी? तर कामाचा, शिक्षणाचा हक्क, बेकारी, वार्धक्य, आजार आणि विकलांगता अशा विविध बाबतीत लोकसहाय्यकाचा हक्क.
तर आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून असा जो उल्लेख केलेला आहे तो कोणत्या अर्थाने, कारण की शेवटी आपल्याकडे काय म्हटलं गेलेलं आहे की मार्गदर्शक तत्त्वे ही सरकारवर बंधनकारक नाहीत आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत अंमलबजावणी झाली नाही तर न्यायालयात जाता येऊ शकत नाही, न्यायालयात दाद मागता येऊ शकत नाही, कारण की मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाही आहेत. आणि म्हणून या ठिकाणी घटना तज्ज्ञांनी घटना तयार करत असताना राज्यावर असं काही बंधन टाकलं नव्हतं की त्यांनी या संबंध मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केलीच पाहिजे किंवा त्यासाठीची या ठिकाणी एक प्रकारे तयारी ठेवलीच पाहिजे, असं काही नाही. एक लक्षात घ्या की मार्गदर्शक तत्त्वांचं सरकारवर बंधन नसल्यामुळे या ठिकाणी या दोन शब्दांचा जो वापर केलेला आहे तो त्याच अर्थाने की राज्याने आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करून आणि विकासाच्या मर्यादांचा विचार करूनच या ठिकाणी या सर्व प्रकारच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जर स्वतःची आर्थिक क्षमताच या ठिकाणी योग्य नसेल, आर्थिक क्षमता डबघाईस आलेली असेल, तर मग अशा प्रकारच्या संदर्भांचा किंवा अशा प्रकारच्या लोकसहाय्यकाचा विचार करता येऊ शकेल का? नाही करता येणार. आणि म्हणून या ठिकाणी या दोन शब्दांना विशेष महत्त्व आहे कलम 41च्या दृष्टीने. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोगासंबंधी दिलेल्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? राष्ट्रीय महिला आयोगासंबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? चुकीची विधाने शोधायची आहेत आपल्याला. या आयोगाची स्थापना 1992 साली करण्यात आली. ही संवैधानिक यंत्रणा आहे. या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असून त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात. राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका प्रसिद्ध करतो. योग्य पर्याय निवडा. ए आणि बी, बी आणि सी, सी आणि डी आणि ए आणि डी. मात्र पहा, या आयोगाची स्थापना 1992 साली करण्यात आली, हे विधान बरोबर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 साली करण्यात आलेली आहे, हे पूर्णपणाने बरोबर आहे. कारण की जनता दल सरकारच्या राजवटीमध्ये याविषयीच्या प्रश्नातून जो काही विचार आहे तो केला गेला होता आणि प्रत्यक्षात 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जी काय ती करण्यात आलेली आहे. ही संवैधानिक यंत्रणा आहे, हे चुकीचं आहे. का? कारण की संवैधानिक याचा अर्थ काय होतो? घटनात्मक. आपल्याकडे भारतीय राज्यघटनेमध्ये जर विचार केला तर आज घडीला फक्त 3च असे आयोग आहेत की ज्यांचा संदर्भ या ठिकाणी आपण या सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे कोणत्या अर्थाने? तर अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, त्यानंतर मागासवर्गीय आयोग. कलम 338, कलम 338A आणि कलम 338B. तर या 3 आयोगांचा विचार जो आहे तो आपण या ठिकाणी घटनेमध्ये घटनात्मक दृष्टीने विचार घेऊ शकतो. तसं संघ राज्य लोकसेवा आयोग सुद्धा तरतूद या ठिकाणी घटनात्मक आहे किंवा एक प्रकारे भारत निर्वाचन आयोगाची सुद्धा तरतूद घटनात्मक आहे, केंद्रीय वित्त आयोगाची सुद्धा तरतूद घटनात्मक आहे. पण हे सगळे घटनात्मक आयोग का आहेत? कारण की त्यांची घटनेत तरतूद कोणत्या ना कोणत्या कलमाखाली विचार घेतलेली आहे. तसं या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोग ही संवैधानिक यंत्रणा किंवा घटनात्मक यंत्रणा आहे का? नाही आहे. तर ती वैधानिक यंत्रणा आहे, कारण की ती कायद्याद्वारे स्थापन झालेली यंत्रणा आहे. वैधानिक यंत्रणा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1992 द्वारे स्थापन झालेली ही यंत्रणा आहे आणि म्हणून या ठिकाणी ही वैधानिक यंत्रणा आहे, संवैधानिक नाही किंवा घटनात्मक नाही आहे. तर हे विधान चुकीचं आहे. या आयोगामध्ये एक अध्यक्ष, 5 सदस्य असून त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात. तर हेही विधान चुकीचं आहे, कारण की या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात, हे बरोबर आहे, पण त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. त्याकरता कोणत्याही प्रकारची निवड समिती हा प्रकार नसतो. जसं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये 6 सदस्यीय निवड समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची या ठिकाणी निवड होते आणि मग त्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. तसं या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्तरावर आहे का? नाही आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या एक अध्यक्ष आणि 5 सदस्यांची जी काही नियुक्ती आहे ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांच्या निवडीकरता कोणत्याही प्रकारची निवड समिती अस्तित्वात नाही आहे किंवा नसते. आणि विशेष म्हणजे अध्यक्षपदी येणारी जी काही व्यक्ती आहे ती महिलाविषयक प्रश्नांची जाण असणारी असली पाहिजे, महिलाविषयक प्रश्नांच्या प्रश्नातून तज्ज्ञ असली पाहिजे. अशाच व्यक्तीला या ठिकाणी अध्यक्षपदी नेमलं जातं राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्तरावर. आणि जे काही सदस्यपदी येणाऱ्या व्यक्ती आहेत त्याही वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी विचारात घेतले असतात. आणि त्याचबरोबर या अध्यक्ष सदस्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा एक प्रतिनिधी असणं अपेक्षित आहे. तर यामुळे या ठिकाणी राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे नेमणूक करतात, हे विधान चुकीचं आहे.
राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका प्रसिद्ध करतो, हे विधान बरोबर आहे. तर ए आणि डी हे विधाने बरोबर आहेत, मात्र बी आणि सी हे चुकीचे आहेत. आपल्याला विचार होतो की कोणती विधाने चुकीची आहेत, तर बी आणि सी हे उत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2. माझा पहा, राष्ट्रीय महिला आयोग महिला सबलीकरणाचा एक भाग म्हणून 30 ऑगस्ट 1990 रोजी, म्हणजे जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की जनता दल सरकारच्या राजवटीमध्ये, व्ही.पी. सिंग सरकारच्या राजवटीमध्ये 30 ऑगस्ट 1990 रोजी याबाबतचा विचार पहिल्यांदा केला गेला आणि जनता दल सरकारने राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम पारित केला. आणि या अधिनियमानुसार या ठिकाणी 31 जानेवारी 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. माझा पहा, या ठिकाणी 31 जानेवारी 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जी काय ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय जो काय तो बरोबर आहे. या आयोगामध्ये एक अध्यक्ष जो केंद्र सरकारद्वारा नामनिर्देशित नियुक्त असतो. महिलांच्या प्रश्नांची जाण व अभ्यास असणाऱ्या महिलेलाच या आयोगाच्या अध्यक्षपदी नेमले जाते. आता केंद्र सरकारद्वारा नामनिर्देशित नियुक्त असतो, पण त्याची नियुक्ती राष्ट्रपतीच करत असतात, हे म्हणणं बरोबर आहे. या आयोगात अध्यक्षांशिवाय केंद्र सरकारद्वारा नामनिर्देशित 5 नियुक्त सदस्य असतात, की ज्या सदस्यांची नियुक्ती कायदेतज्ञ, कोणकोणत्या क्षेत्रातून, कायदेतज्ञ, श्रमिक संघ गट, औद्योगिक व्यवस्थापन, प्रशासन गट, सामाजिक व आर्थिक विकास गट, आरोग्य, शिक्षण तसेच सामाजिक कल्याणाचा अनुभव स्वयंसेवी संस्थातील महिला या क्षेत्रातून केला जातो. म्हणजे या 5 सदस्यांची जी काही नियुक्ती आहे ती करत असताना या संबंध क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा विचार होत असतो. मग तो कायदेतज्ञाचा असणारा अनुभव असेल, श्रमिक संघ गटातला असणारा अनुभव असेल, औद्योगिक व्यवस्थापनाचा असेल, प्रशासकीय गटाच्या स्तरावरचा असेल, सामाजिक आर्थिक विकास गटाच्या स्तरावर असेल, आरोग्य, शिक्षण किंवा सामाजिक कल्याणाच्या स्तरावरचा असणारा अनुभव असेल, किंवा NGOs बेसिसवरचा असणारा अनुभव असेल. तर या संबंध क्षेत्रातून या 5 सदस्यांचा विचार जो काय तो होत असतो. आणि या सदस्यामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या प्रत्येकी एक सदस्य असावा लागतो. जसं मी मागाशी म्हटलं होतं की अनुसूचित जाती जमातीचा प्रत्येकी एक सदस्य या संबंध राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांमध्ये असावा लागतो. आणि या आयोगात एक सदस्य सचिव सुद्धा असतो की जो आयोगाचं प्रशासकीय कामकाज पाहत असतो. माझा पहा की याच्या आधी सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख केला होता पहा की जेव्हा आपल्याकडे गट ब गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारायला प्रश्न होता सरकारी आयोगाच्या बाबतीतचा, की सरकारी आयोगामध्ये असणारे सदस्य आणि त्याच्यामध्ये सदस्य सचिव सुद्धा अस्तित्वात होता. तर एक लक्षात घ्या की प्रत्येक आयोगाच्या स्तरावर अशा प्रकारचे सदस्य आणि सदस्य सचिव की जो प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी निर्माण केलेलं पद असतं. तसं इथंही सदस्य सचिव पद आहे की जे प्रशासकीय कामकाज पाहणारं पद असतं. तर या पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाचा संदर्भ जो काय तो आपल्याला स्पष्ट करता येईल. विशेष म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेचा विचार सर्वप्रथम इंदिरा गांधींच्या कालखंडातच विचार घेतला गेला होता. इंदिरा गांधींच्या कालखंडात साधारणपणे 1974 अंतर्गत इंदिरा गांधींनी संबंध देश पातळीवर या ठिकाणी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती आणि त्या समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्मितीचा विचार जो काय तो पुढे आला. पण प्रत्यक्षात याबाबतचा विचार जो काय तो जनता दल सरकारच्या राजवटीमध्ये 1990 विचार घेतला गेला आणि अधिनियम पारित करून आपल्याकडे 31 जानेवारी 1992 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली पाहायला मिळते. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण छोटासा ब्रेक घेऊ आणि आपल्या इतरही बॅचेस विषयीची माहिती घेऊया. इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रकारे पंचायत राज आणि नागरी असोसिएशन स्पेशल बॅचसुद्धा सध्या सुरू आहे. 70% डिस्काउंटसह फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपल्याला संबंध या सिलेबसचे व्हिडिओज जे काय ते प्राप्त होतील आणि नोट्सही प्राप्त होतील. 19+ व्हिडिओज, कॉस्ट टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर पंचायत राज आणि नागरी असोसिएशनशी संबंधित जो काही संबंध सिलेबस आहे पेसा कायद्यासह, तर त्या संबंध बाबतीचा सिलेबस याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओज बेसिसवर आणि नोट्स स्वरूपात प्राप्त होईल फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये. आणि शिवाय घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅचसुद्धा गट ब गट क मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या संबंध ज्या काही घटनेतल्या घटनावस्त्या आणि कलमांचा संदर्भ आहे तो एकत्रित सांगड घालून या बॅचमध्ये सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. घटनावस्त्या आणि कलमांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषणही तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. एकूण 10+ व्हिडिओज आणि वॉच टाईम 3 पट असलेली कालावधी एक प्रकारे 3 महिने, व्हॅलिडिटी 3 महिने असलेली ही बॅच आहे. फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये आपल्याला हे संबंध व्हिडिओज आणि नोट्ससुद्धा प्राप्त होतील. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण याबाबतची इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्था या घटकाची बेसिक फाउंडेशन बॅचसुद्धा आपली सुरू आहे. एकूण
रुपयाच्या फीसमध्ये संबंध गट ब, गट क आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने असणारा सिलेबस जो आहे तो या बॅचमध्ये कव्हर केला गेलेला आहे आणि विशेष म्हणजे सरळ सेवेच्या परीक्षेसाठी उपयुक्त सुद्धा ही बॅच आहे. 29+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर जे कोणी विद्यार्थी नव्याने आपल्याकडे या स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा सरळ सेवेची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही निश्चितच फायदेशीर बॅच आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा बॅचसुद्धा आपली सध्या सुरू आहे. आयोगाच्या अभ्यासक्रमाच्या मांडणीनुसार संबंध घटक याच्यामध्ये कव्हर केले गेलेले आहेत. एकूण 25+ व्हिडिओज आहेत प्लस नोट्स आहेत. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर एक प्रकारे ही पण बॅच फक्त 700 रुपयामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कामाबाबत खालीलपैकी विधानांचा विचार करा. आता पहा की जसं आपण मगाशी या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या रचनात्मक दृष्टीतून काय विधानांचा विचार करून प्रश्न पाहिला आहे, तसं इथं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कामाबाबत खालील विधानांचा विचार करून आणि त्या आधारे कोणती विधाने बरोबर आहेत ते शोधायचे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये हे संबंध प्रमुख आयोग आणि मंडळ आणि यांची रचना व कार्य हा घटक दिला गेलेला आहे. हा सब टॉपिक दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने या संबंध प्रश्नांचा संदर्भ घ्यायला काय हरकत नाही. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पातळीवर जर विचार केला तर हे जे काही संबंध आयोग जे आहेत तर त्या आयोगांची रचना आणि कार्य याच्याविषयीचेच प्रश्न अधिकाधिक प्रमाणात आयोगाकडून विचारले जातात आणि त्यामुळे आपण संघ लोकसेवा आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, भारत निर्वाचन आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असेल, याबाबतची तयारी करत असताना किंवा केंद्रीय माहिती आयोग असेल तर या संबंध आयोगांची तयारी करत असताना किंवा नदी जल लवाद मंडळाचा विचार करत असताना सुद्धा आपण त्यांची रचना आणि कार्य यालाच अधिकाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे, कारण की त्याच्यावरच अधिकाधिक प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. तर त्यामुळे जसा प्रश्न मागाशी आपण राष्ट्रीय महिला आयोगाच्या रचनात्मक दृष्टीतून पाहिलेला तसा आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्याच्या दृष्टीतून पाहूया की राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कामाबाबत खालील विधानांचा विचार करा. राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कोणत्याही तुरुंगाला किंवा संस्थेला पूर्वसूचनातून भेटी देणे, इलाज सुधारणा आणि संरक्षणासाठी डांबून किंवा तात्पुरत्या काळासाठी ठेवलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची पाहणी करणे, सहवासियांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे, मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे. तर वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त ए, बी आणि सी सर्व विधाने बरोबर आहेत. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्याच्या दृष्टीतून यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर आहे की राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही तुरुंगाला किंवा संस्थेला पूर्वसूचना देऊन हे आयोग भेटी देऊ शकतात. का तर तुरुंगामध्ये कैद्यांना प्राप्त होणारी वागणूक, कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, कैद्यांच्या प्रती ठेवली जाणारी एक प्रकारे वर्तणूक याचा अभ्यास करण्याच्या हेतूने किंवा याची पाहणी करण्याच्या हेतूने अशा प्रकारे पूर्वसूचना देऊन तिथं तपासणी करण्याचा अधिकार या आयोगाला असतो, हे म्हणणं बरोबर आहे. इलाज सुधारणा आणि संरक्षणासाठी डांबून किंवा तात्पुरत्या काळासाठी ठेवलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची पाहणी करणे हाही अधिकार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला आहे. कारण की आपल्याकडे अनेक प्रकारची सुधारगृह असतात, महिलांसाठी सुधारगृह असतात, बालकांसाठी सुधारगृह असतात. तर अशा ठिकाणी डांबून किंवा तात्पुरत्या काळासाठी ठेवलेल्या व्यक्तींच्या परिस्थितीची पाहणी करण्याचा सुद्धा अधिकार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला असतो. कारण की जसं कैद्यातल्या तुरुंगांच्या मानवाधिकाराचा प्रश्न आहे तसं इथंही असणाऱ्या व्यक्तींच्या मानवाधिकाराचा प्रश्न असतो. सहवासी यांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे, तर ऑब्व्हियसली लैंगिक अत्याचाराच्या स्तरावर बळी पडलेले अशा अनेक सहवासी जे असतात तर त्यांच्याही पातळीवरच्या परिस्थितीचा अभ्यास करणं हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्य आहे. आणि मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे हेही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं कार्य आहे. का तर जागतिक स्तरावर वेगळ्या प्रकारचं मानवाधिकार दृष्टीतून संशोधन जे चालू आहे त्याचाही दृष्टीतून विचार करणे आणि देश पातळीवर चालणाऱ्या संशोधनाच्या दृष्टीतून सुद्धा विचार करणे, याकरता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये स्वतंत्र असा संशोधन विभाग सुद्धा कार्यरत असतो. तर त्यामुळे या ठिकाणी संशोधनविषयक कार्य सुद्धा या आयोगाकडून होतं. त्यामुळे चारही विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर आपलं सांगते सर्व विधाने बरोबर आहेत. मातपा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची जी काही कार्य आहे त्यामध्ये संबंध कार्यांचा जो काही संदर्भ आहे तो थोडक्यात आपण पाहूया की राज्य शासनाला पूर्वकल्पना देऊन राज्यातील तुरुंगांना आणि सुधारगृहांना भेटी देऊन तेथील परिस्थिती, कैद्यांना किंवा स्थानबद्धांना दिली जाणारी वागणूक किंवा वर्तणूक यांची पाहणी करणे व त्याबाबत राज्य शासनाला शिफारशी करणे, मानवी हक्कांच्या रक्षणासाठी घटनेतील आणि कायद्यातील तरतुदींचा आढावा घेऊन त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शासनाला शिफारशी करणे,
कारण की आपल्याकडे घटनेमध्ये सुद्धा अशा अनेक तरतुदी आहेत की ज्या तरतुदींच्या अंतर्गत मानवी हक्कांचा विचार केला आहे. जसं अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा कलम 17 तरतूद असेल. कलम 23 खाली असणारी एक प्रकारे मानवी पातळीवर अपव्यापार आणि वेठबिगारी संबंधीची मनाई असेल. तर अशा अनेक तरतुदी घटनेमध्ये ज्या आहेत की ज्यांच्याही पातळीवर आपल्याकडे योग्य पद्धतीने अंमलबजावणी या मानवी हक्क आयोगाच्या माध्यमातून विचार घेतली जाते आणि त्यावर शिफारशी केल्या जातात. मानवी हक्कांचा उपभोग घेण्यास ज्या घटकामुळे प्रतिबंध होतो अशा घटकांचा आढावा घेऊन त्याबाबत योग्य ते उपाय सुचवणे. माझा मानवी हक्कांचा उपभोग घेण्यास ज्या घटकांमुळे प्रतिबंध होतो. आजही भारतातल्या बहुतांश घटक राज्यांमध्ये, विशेषतः उत्तर भारतातल्या अनेक घटक राज्यांमध्ये, मग ते उत्तर प्रदेश असो, बिहार असो, उत्तराखंड असो किंवा एक प्रकारे राजस्थान असो, अशा अनेक घटक राज्यांमध्ये अशा मानवी हक्कांशी संबंधित घटकांचा उपभोग घेण्यास प्रतिबंध होतो उच्चवर्णीय लोकांकडून किंवा एक प्रकारे या ठिकाणी सवर्ण लोकांकडून. मग मंदिरात जाण्याविषयीचा भाग असो किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याविषयीचा भाग असो, अशा अनेक प्रकारची जी प्रकरणं आहेत ती समोर येतात आणि जिथं या ठिकाणी अशा मानवी हक्कांच्या पातळीवर असणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्यास नागरिकांकडूनच किंवा सवर्ण लोकांकडूनच होणारा विरोध आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे अस्पृश्यतेच्या नावाखाली होणारा असा प्रकारचा जो प्रकार आहे तो आजही भारतातल्या विविध घटक राज्यांमध्ये कुठे ना कुठे पाहायला मिळतो. तर त्यामुळे त्याविषयीची योग्य उपाय सुचवणे हेही त्यांचं काम आहे. मानवी हक्कासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय करारांचा अभ्यास करून त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारशी करणे. कारण की आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांशी संबंधित अनेक करारांचा विचार मांडला गेलेला आहे. मग बालकांसंबंधीच्या करारांचा विचार असेल, वृद्धांसंबंधीच्या कराराचा भाग असेल किंवा महिलांसंबंधीच्या कराराचा भाग असेल, अशा अनेक समाज घटकांच्या मानवी हक्कांच्या करारांचा अभ्यास करून परिणामकारक त्याची अंमलबजावणी घडवून आणणे हेही या आयोगाचं कार्य आहे. एवढंच नव्हे तर मानवी हक्क क्षेत्रात संशोधन करणे आणि संशोधन कार्यास प्रोत्साहन देणे. तर जसं मी मागाशी म्हटलं की इथं या आयोगामध्ये एक स्वतंत्र असा संशोधन विभाग असतो. तर त्याही दृष्टीने सांगता येईल. प्रकाशने, प्रसारमाध्यमे, चर्चासत्र इत्यादींद्वारे मानवी हक्क आणि त्यांच्या रक्षणासाठी असलेल्या उपाययोजना याबद्दल समाजात जागृती घडविणे हेही या आयोगाचं कार्य आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे या ठिकाणी माहिती व दूरसंचार मंत्रालयाच्या माध्यमातून जे काय मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे संदेश दाखवले जातात, तर ते दाखवण्यामागचा हेतू काय असतो, तो लोकांमध्ये मानवी हक्कांविषयीची जनजागृती घडवून आणणे. विशेषतः भारतातील मुलींच्या या ठिकाणी एक प्रकारे जन्मदनाचा विचार करता मुलींना एक प्रकारे गर्भात असतानाच मारण्याचा जो प्रकार आहे तो होतो. तर हा प्रकार होऊ नये याकरता जी काही जनजागृती अपेक्षित आहे की जी माहिती व दूरसंचार मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून केली जात असते. तर त्यामध्ये या मानवाधिकार आयोगाचा जो रोल आहे तो महत्त्वपूर्ण असतो की ज्या बाबतीत ही जी काही जनजागृती आहे ती त्यांच्याकडून केली जाते. मानवी हक्कांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संघटना आणि संस्था यांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन देणे. अनेक प्रकारच्या NGOच्या माध्यमातून आपल्याकडे मानवी हक्कासंबंधीचं जे काही कार्य आहे ते होतं. तर त्या अशा प्रकारच्या स्वयंसेवी संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्याचंही काम या आयोगाकडून केलं जातं. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती कार्य करणे आणि आयोगाकडून केंद्र सरकारला वार्षिक अहवाल सादर केला जातो. गरज वाटल्यास एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुद्धा विशेष अहवालही केंद्र सरकारकडून सादर केला जातो. महत्त्वाच्या प्रश्नावर म्हणणं याचा संदर्भ काय, तर कधी कधी आपल्याकडे देश पातळीवर एखादी अशी घटना घडते की जी घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी असते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या दृष्टीने किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित जातीमधील अत्याचाराच्या दृष्टीने. तर तसा प्रकार जर झालेला असेल तर तशा प्रकारचा विशेष अहवाल, महत्त्वाचा अहवाल हा एक प्रकारे सादर करणे केंद्र सरकारला हेही या आयोगाचं कार्य असतं. त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. पुन्हा एकदा एक प्रकारे अल्पसंख्याक आयोगाच्या पातळीवर असणारा हा संदर्भ आपल्याला सांगता येईल. तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. सच्चर आयोग हा अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमला होता. राष्ट्रीय मुक्त शाळा संस्थेशी मदरशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे. मदरशामधून प्राप्त झालेली शैक्षणिक पात्रता ही अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेशाकरता ग्राह्य धरते. पर्याय उत्तरे A, B आणि C, C आणि A आणि B, B आणि C. मग आता विचारले काय की कोणती विधाने बरोबर आहेत. तर पहिलं विधान, सच्चर आयोग हा अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमला होता. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण की आपल्याकडे जस्टिस राजिंदर सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली जो काही आयोग स्थापन केलेला होता तो सबंध अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्याकरता स्थापन केलेला नव्हता. तर तो केवळ मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमला होता. म्हणजे अल्पसंख्याकांमध्ये येणारे जे काही 6 घटक आहेत, 6 समुदाय आहेत,
की ज्यामध्ये मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत आणि एक प्रकारे पारशी आहेत. तर हे जे काही 6 समुदाय आपल्याकडे विचार घेतले गेलेले आहेत या अल्पसंख्याक घटकामध्ये, तर त्यापैकी मुस्लिम धर्माच्या असणाऱ्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी जस्टिस राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली 2005 मध्ये हा आयोग स्थापन केला गेलेला होता. म्हणजे सर्व अल्पसंख्याक घटकांच्यासाठी हा आयोग स्थापन केला होता का? नाहीये. जे 6 अल्पसंख्याक घटक आहेत त्यांच्याकरता हा आयोग स्थापन केलेला नव्हता, तर फक्त मुस्लिम समाजाकरता स्थापन केला होता. त्यानंतर राष्ट्रीय मुक्त शाळा संस्थेशी मदरशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे, हे विधान बरोबर आहे. मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करता, शैक्षणिक विकासाचा विचार करता राष्ट्रीय मुक्त शाळा संस्थेशी मदरशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे, हे म्हणणं बरोबर आहे. आणि मदरशामधून प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता ही अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेशाकरता ग्राह्य धरते, तर हेही विधान बरोबर आहे. कारण की इथंही मुस्लिमांच्या एकंदरीत या ठिकाणी शैक्षणिक विकासाचा, शैक्षणिक प्रगतीचा आणि विशेषतः विद्यापीठ स्तरावर असणाऱ्या शैक्षणिक संधीचा विचार जो आहे तो केला गेलेला आहे. आणि म्हणून मदरशामधून प्राप्त झालेली शैक्षणिक पात्रता ही मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेशाकरता ग्राह्य धरली जाते, हेही म्हणणं बरोबर आहे. तर बी आणि सी ही विधाने बरोबर आहेत, मात्र ए विधान जे काय ते चुकीचं आहे. आपल्याला विचारलं होतं की कोणती विधाने बरोबर आहेत, तर फक्त बी आणि सी. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. माता या ठिकाणी जस्टिस राजेंद्र सच्चर आयोग हा मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमला होता. जस्टिस राजेंद्र सच्चर हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि 2005 मध्ये, कधी 2005 मध्ये मनमोहन सिंग सरकारने न्यायमूर्ती सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन केला होता. आणि 30 नोव्हेंबर 2006 रोजी या आयोगाने तब्बल 403 पानांचा अहवाल जो काय आहे तो लोकसभेत सादर केला होता, की जो मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीशी रिलेटेड असणारा अहवाल होता. तर या पद्धतीने या ठिकाणी सच्चर आयोगाचा संदर्भ देता येऊ शकेल. तर कधी कधी आयोगाने सच्चर आयोगाच्या शिफारशीविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, की ज्या काही शिफारशी या सच्चर आयोगाने मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीचा विचार करून विचारात घेतलेल्या होत्या, तर या ठिकाणी त्या शिफारशींचाही संदर्भ आपण लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर भारतीय संविधान पहिली सुधारणा कायदा 1950 कशासाठी आहे? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध, व्यापार, धंदे किंवा सेवा यावर अहर्तेचे निकष, लोकसभेतील प्रतिनिधित्व पुनर्निर्धारित केले गेले, राज्यांकरता केंद्रीय अधिनियमावर त्यांचे मत कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला गेला. पर्याय उत्तरे ए आणि बी, सी आणि डी, बी आणि सी, ए आणि सी. आता पहा, 1950चा पहिली सुधारणा कायदा याच्या अनुषंगातून असणारा प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगातून असणाऱ्या कोणत्या तरतुदी या 4 पर्यायांपैकी बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचे पहिल्या घटनावस्तीच्या अनुषंगाने. मग आता पहिली घटनावस्ती 1951ची किंवा एक प्रकारे 1950-51च्या अनुषंगातून ही घटनावस्ती आपल्याला सांगता येते. तर या घटनावस्तीच्या स्तरावर भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध हे म्हणणं बरोबर आहे 1950च्या या पहिली सुधारणाच्या अनुषंगातून. आणि व्यापार, धंदे, सेवा यावर अहर्तेचे निकष हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. की घटनेमध्ये प्रत्येकाला भाषिक स्वातंत्र्य दिले गेलं आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मान्य केलेलं आहे कलम 19च्या स्तरावर. पण भलेही ते मान्य केलं असलं तरी त्याच्यावर या ठिकाणी निर्बंध असावेत, या अर्थाने ही जी काही पहिली घटनावस्ती आहे ती विचार घेतली होती. कारण की कोणीही मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करू शकेल आणि म्हणून या ठिकाणी ही नवीन निर्बंध घातले गेलेले होते या पहिल्या घटनावस्तीद्वारा. आणि त्याचबरोबर जे काही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य या आपल्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम 19 अंतर्गत मान्य गेलेलं आहे, तर त्या व्यवसाय करण्याच्या स्वातंत्र्याचे सुद्धा काहीतरी निकष किंवा अहर्ता निश्चित असावी. या अर्थाने व्यापार, धंदे आणि सेवा यावर अहर्तेचे निकष हाही जो काय आहे तो पहिल्या घटनावस्तीद्वारा विचार घेतलेला भाग होता. आणि म्हणून पहिल्या घटनावस्तीशी संबंधित ए आणि बी हे पर्याय स्पष्ट करता येतील. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं स्पष्ट करेल. आता याच्याशिवाय पहिल्या घटनावस्तीद्वारा या ठिकाणी कलम 31 अंतर्गत कलम 31A ची निर्मिती करून जमीनदारी रद्द करण्याच्या कायद्याला संरक्षण देण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर कलम 31 अंतर्गतच कलम 31B ची निर्मिती करून 9व्या परिशिष्ट हे आपल्याकडे निर्माण केलं गेलेलं होतं. तर हेही संदर्भ या ठिकाणी पहिल्या घटनावस्तीच्या सूचनातून महत्त्वपूर्ण आहेत या कलम 31च्या स्तरावर. तर त्यामुळे हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. थोडक्यात पाहूया की कलम 31 मध्ये पहिली घटनावस्ती 1951, 50-51
कलम 31 कलम 31ची निर्मिती करून जमीनदारी रद्द करण्याच्या कायद्याला संरक्षण दिले. कलम 31 ची निर्मिती करून भारतीय घटनेत नवे परिशिष्ट निर्माण केले आणि जमीन सुधारणा व न्यायिक समीक्षा संबंधित कायद्यांचा 9व्या परिशिष्टात समावेश केलेला आहे. तब्बल या ठिकाणी 9व्या परिशिष्टामध्ये 284 कायद्यांचा समावेश जो काय आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर जमीन सुधारणा व न्यायिक समीक्षा संबंधित कायद्यांचा 9व्या परिशिष्टात समावेश आणि त्याचबरोबर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नवीन निर्बंध आणि व्यापार, धंदे आणि सेवा यावरती अर्हतेचे निकष याही दृष्टिकोनातून या पहिल्या घटनास्थळाला आपण विचार घेतला पाहिजे. पुढे जाण्याच्या आधी छोटासा ब्रेक घेऊया आणि आपल्या इतर बॅचेस विषयीची थोडकी माहिती घेऊया. इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून पॉलिटीच्या इतरही काही ऑनलाईन बॅचेस चालू आहेत. जसं राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅचसुद्धा आपली चालू आहे. एक प्रकारे 1200 रुपयाच्या फीसमध्ये ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच सध्या आपली सुरू आहे. गट ब गट क पूर्व परीक्षेची बॅचसुद्धा आपली या ठिकाणी 1000 रुपयाच्या फीसमध्ये सध्या सुरू आहे. वनसेवा, कृषी सेवा पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवा परीक्षा या दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रकारे ज्या काही बॅचेस आहेत त्यांचा संदर्भ आपल्याला आपल्या ॲपमध्ये पाहायला मिळेल. आणि शिवाय गट ब गट क आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या दोन्ही पूर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 250 रुपयांच्या दोन्ही वन डे रिव्हिजन बॅचेस आपल्या सध्या आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. तर या बाबतीतची सुद्धा कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची तर आपण त्या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कलम 23 बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा. सक्तीचे श्रम, शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे, अनैच्छिक दास्यत्व, विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे. बरोबर विधानांची निवड करा. केवळ ए बरोबर, ए आणि बी बरोबर आहेत, ए बी सी आणि बरोबर आहेत, सर्व बरोबर आहेत. तर आता पहा, कलम 23 बिगारी, वेट बिगारी किंवा बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा. सक्तीचे श्रम म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी त्याची क्षमता नसताना सुद्धा, त्याची शारीरिक क्षमता नसताना सुद्धा, त्याची मानसिक क्षमता नसताना सुद्धा त्या व्यक्तीला सक्तीचं श्रम करण्यासाठी भाग पाडणे हे वेठबिगारीच्या अंतर्गत मोडतं का? तर निश्चितपणाने. त्याचबरोबर शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणं हेही या ठिकाणी बरोबर आहे. कारण की जर का तो 8 घंटेच्या वेतनातून काम करू शकतो, पण 8 घंट्याच्या ऐवजी त्याला या ठिकाणी एक प्रकारे 18 घंटे काम करायला भाग पाडला असं जात असेल आणि शारीरिक क्षमता नसताना सुद्धा त्याला सक्तीचं श्रम करण्यासाठी भाग पाडलं जात असेल तर ते योग्य नाही आहे आणि तेही वेठबिगारी किंवा बिगारी या सदरामध्ये मोडतं. त्याचबरोबर या ठिकाणी अनिश्चित दास्यत्व, कारण की महिलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कधी काळी आपल्याकडे गुलाम नावाची जी काही पद्धती आहे ती अस्तित्वात होती की पुरुष असो अथवा महिला असो त्याचं जे काही एक प्रकारे अस्तित्व आहे ते नाकारून त्यांना गुलामाप्रमाणे वागणूक देणे किंवा महिलांना दासी म्हणून या ठिकाणी कामास भाग पाडणे किंवा दासी म्हणूनच या ठिकाणी तिच्यावर अन्याय अत्याचार करणे. तर असं अनैच्छिक पातळीवरचं दास्यत्व याचाही संदर्भ वेठबिगारीच्या स्तरावर विचार घेता येऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे तर हेही वेठबिगारीच्या अंतर्गत मोडतं. का तर इथं एक प्रकारे या ठिकाणी संबंधित व्यक्तीची मानसिक पिळवणूक केली जाते की माझ्याकडेच काम करावं लागेल, माझ्याशिवाय इतर कुठेही त्याला काम करता येणार नाही आणि जर केलं तर तिथंही ते कामावरून तुला काढून टाकलं जाईल. तर एक प्रकारे या ठिकाणी हेही कुठेतरी वेठबिगारीच्या अंतर्गत मोडतं. मक्तेदारीच्या दृष्टिकोनातून असणारा हा संदर्भ आपल्या इथं सांगता येतो. तर त्यामुळे सर्वच विधाने बरोबर आहेत या बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करण्याच्या दृष्टीने. म्हणून भारतीय राज्यघटनेतली जी काही कलम 23 अंतर्गतली जी तरतूद आहे, शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये कलम 23 अंतर्गत जी काही तरतूद विचार घेतलेली आहे की मानवाचा अपव्यापार आणि वेठबिगारी याला मनाई याचा संदर्भ विचार घेता हे सबंध उदाहरणं आपल्याला या वेठबिगारी संकल्पनेमध्ये कलम 23च्या आधारे विचार घेता येऊ शकतात. मातपा कलम 23 नुसार माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी यांना मनाई, माणसांचा अपव्यापार आणि बिगारी यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आलेली आहे आणि या तरतुदीचं कोणत्याही प्रकारे जर पालन केलं गेलं नाही किंवा एक प्रकारे उल्लंघन केलं गेलं तर हा कायद्यानुसार अपराध असेल असंही या ठिकाणी कलम 23च्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. तर एक प्रकारे मानवी हक्कांचा विचार करता या सर्व प्रकारच्या गोष्टी निश्चितच या ठिकाणी मानवी हक्क विरोधी आहेत असं म्हणायला भाग पडतं किंवा असं म्हणायला योग्य वाटतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी यावेळेसच्या भाग 2 अंतर्गत आपण या सर्व प्रकारच्या भाग 3 अंतर्गत आपण या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा आढावा जो काय तो घेतलेला आहे. तर अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नांचा संदर्भ जो काय तो येणाऱ्या सिरीजमध्ये पण आपण घेणार आहोत आणि या माध्यमातून राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा गट ब गट क मुख्य परीक्षा असो या सर्व प्रकारच्या प्रश्न सिलेबसवर अधिकाधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर जाताना पुन्हा एकदा सर्वांना विनंती की आपल्या या व्हिडिओजला अधिकाधिक शेअर करा, लाईक करा
आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा आपल्या चॅनलला करा. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या संबंध माहितीला प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा, की जेणेकरून आपल्याला या सर्व प्रकारच्या प्रश्नांच्या सिरीजची PDF अवेलेबल होऊ शकेल. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.